हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या 26 वर्षाच्या राजवटीची शान असलेला हा राजगड, हा किल्ला केवळ किल्ला नसून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नाचे आणि स्वाभिमानाचे जिवंत प्रतीक आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण राजगड किल्ल्याचा इतिहास आणि काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला पाहूया. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आता आम्ही चाललो स्वराज्याची पहिली राजधानी, ते म्हणजे राजगड किल्ल्याला आम्ही आत्ता भेट द्यायला चाललो आहे. आणि आत्ता आम्ही अर्ध्या मार्गावरती पोचलो आहे. इथं बघा चहा प्यायला थांबलो आहे. मित्रांनो, आम्ही आता गड चढायला घेतलाय आणि आता गड चढताना तुम्हाला जास्त काही दाखवू शकत नाही, कारण की खूप अंधार आहे. सारखे खाली दाखव एकदम डेंजर दाखवलं तू नाही दिसत. आणि खाली दाखवलं मी दिसत नाहीये, तर तुम्हाला जास्त काही दाखवू शकत नाही मी. पण जेवढं दाखवतोय तेवढं दाखवत. एकदा का उजेड पडले की तुम्हाला अख्खा गड आपण जेवढं भारी आपल्या ब्लॉग बनवतोय ना, आपली सिरीज ह्या ब्लॉगची तेवढी आपण भारी बनवू. तर चला पाहूया. तर मित्रांनो, आम्ही आता अर्ध्या वाटेमध्ये पोहोचलोय. तेव्हा किल्ल्याचा बुरुज पण दिसतोय. थांबलोय आम्ही. आता तुम्हाला पुढचं खूप लागलंय. तर चला पुढचं जाऊ. राजगड किल्ल्याचा इतिहास जाणणाऱ्यांसाठी राजगड अतिशय खास आहे आणि दरवर्षी हजारो किल्लेप्रेमी या किल्ल्याचे सौंदर्य पाहण्यासाठी येतात. किल्ल्यात 2 मुख्य अंतरावर गावे आहेत, एक पाली गाव आणि दुसरे गुंजवणे गाव. आणि आज आपण पाली गावातून हा किल्ला चढत आहोत. सार्वजनिक वाहतुकीने गडाच्या पायथ्याला कसे पोहोचायचे हे जाणून घेण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एकदा तपासा. तर मित्रांनो, आम्ही इथं फोटोशूट केला आता. चला पुढचं सीन तुम्हाला दाखवतोच. तर मित्रांनो, हे गिम्बल घेतलंय आज. तर मित्रांनो, आता आम्ही गडाच्या लय जवळ पोचलोय. लय पोचलोय. तुम्हाला आता गड आकाशात का मित्रांनो, ह्या बघा पाली दरवाजा पैसे आले आपण. पहिला दरवाजा, महादरवाजा. तर मित्रांनो, आत्ता आम्ही राजगडावरती पोचलोय. तुम्हाला तर माहिती आहे, स्वराज्याची पहिली राजधानी आपली राजगड आहे. महाराजांनी 25 वर्ष राजगडावरती काढली इथं आणि 1 नंबर इथं. रायगड आणि राजगड बघायला तर लय भारी आहे, लय म्हणजे लय भारी. आणि इकडं हे बघा, त्यांचे बांधकाम बघा. बोलताना बघ ना कसला अडकतोय. मित्रांनो, 2023 मध्ये आलतो आम्ही इथं समोर कॅम्पिंग केलं आणि इथलं आम्ही पाणी प्यायलं. संध्याकाळी 3 वाजता आलतो. आम्हाला पाण्याचं माहीत पण नव्हतं त्यावेळेस. इथून आम्ही पाणी घेऊन आम्ही भात केलता, मसाले भात. इथलं पाणी प्यायलं आम्ही. आम्हाला माहीत पण नव्हतं. आम्ही 3 वाजता आलतो इथं. कॅम्पिंग केली ती आहे ह्या बाजूला. लेडीज आणि सकाळी उठून बघतोय, म्हणतो असलं कसलं पाणी हे. अरे म्हणजे आणि तेच ना, आम्ही तरी उकळून बिकळून पाणी प्यायलं. आणि केवढी माकडं आहेत.
अजून दाखवायचंय, चार्जिंग संपायची नाही आपल्याला. तर चला पाहूया. मध्ये सुद्धा आम्ही अशीच टेंट लावली होती इथं आणि नेमका पाऊस आलता आणि सेम हेच टेंट होतं. हे टेंट तुम्हाला फ्लिपकार्ट किंवा ॲमेझॉनवरती 2300 रुपये किंवा 2400 रुपयेपर्यंत मिळून जाईल. पण हे टेंट चांगलं नाही आहे पावसाळ्याच्या दिवसामध्ये, तर वाट लागते पार. आणि इकडं आपली मित्रमंडळी बघा तिकडं. आता आपण मस्तपैकी एक तुम्हाला टाइम लॅप्स लावून मॅगी बिगी करणार आहे. चहा, पहिली गोष्ट म्हणजे चहा करणार आहे, नंतर मग आम्ही पुढचं बघू. तिकडे सुवया माची ते सगळं आपल्याला बघायचं, सगळं बघायचं आपलं, सगळं A to Z. आणि आम्ही मागच्या वेळेस ह्या रस्त्याने आलतो इकडच्या. तिकडं त्या बाजूला तिकडं सुवया माची आहे. दिसली का तुम्हाला सुवया माची? सुवया माची हे काय आमचा ब्लॉग झाले की तुला झाले की बरोबर तुला एक चाट मोकळं इथं बरोबर. नाही राहिले ना त्या मित्रांनो. आता आम्ही मॅगी खातोय, नंतर तुम्हाला आता सुवया माचीवरती पण नेणार आहे. काय पाहिजे का मिळून रे बाबा, टेस्टी झाली बघा. अजून खाल्ली सुद्धा नाही टेस्टी म्हणतोय आम्ही. नाही ताट ठेवू का? दिसण्यावरूनच बघा ना. हे बघा गाईज, आमचा ब्लॉगर मॅगी खाताना, मॅगी खात आहे आमचा ब्लॉगर. हा मग मित्रांनो 2023 मध्ये आम्ही इथं आलतो, त्यावेळेस इथं टेंट लावला होता. मित्रांनो आता आम्ही चाललो सुवया माचीवरती आणि आता कमीत कमी 10 वाजलेत. आम्ही मॅगी बिगी खाल्ली, चहा बी प्यायला, चाललोय बघा.
आमचे काही मित्र पुढे गेलेत. तुम्हाला असं वाटतंय का जरा व्हिडिओची क्वालिटी वाढली आहे? हां, तर आपण iPhone 15 घेतलाय. म्हणजे मित्राचाच आहे, तर त्याच्या फोनमध्ये शूट करतो जरा, कारण की आपले 73,000 सबस्क्रायबर बजेट टूरवरती झालेत. तर जरा लोकांना आपली क्वालिटी पण चांगली द्यावी लागणार व्हिडिओची. तुम्ही बजेट टूरवरती आत्ता आज संडे, आज रविवारी, तर ऑल उत्तराखंडची व्हिडिओ आज संध्याकाळपर्यंत 8 वाजेपर्यंत येऊन जाईल बघा. 8 वाजेपर्यंत तरी व्हिडिओ येऊन जाईल. तर चला आपण थोडीशी तुम्हाला दाखवतो जाता. तर मित्रांनो, आपण चालू सोया माचीवरती आणि आपल्या व्हिडिओची क्वालिटी जर तुम्ही बघतच असाल की किती भारी आहे, आणि आपल्याला आता व्ह्यूज पण चांगलेच येतील. क्वालिटी चांगली असेल तर व्ह्यूज पण चांगलेच येतात. तर तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. हे बघा बाले किल्ला, एवढं भारी आहे ना. बाले किल्ल्याची बॅक साईड आहे ना रे, बाले किल्ल्याची बॅक साईड. तिघा एक आई शपथ हरण्याला तू घे, तुझ्या पाय पडतो काय टाकन तो बॅग उचलणार. भाऊ आता शेवटपर्यंत तू घ्यायची आहे. पुढे सगळे उतरले, सगळे उतरले, A to Z उतरली रे. तुझाच होता. तूच म्हणलं उतरून घेऊ चला आता. मी काय म्हणले पुढे गेले परत उतरायचं थोड्या पुढे. भाऊ मी ठेवून जाईन बॅग. इथलंय भाऊ जिंदगीला. एवढी जड बॅग बारकी दिली. हा खरं वाटतं. फोन बी झालं. आता आम्ही त्याच्या पुढं काय सुळा माची. हे ह्याला काय म्हणतात? हे सोया माची म्हणतात झालं बघा. नाही ह्याच्या पुढे सुळा माची. ह्याच्या पुढे वाटतं सोया माची. या बुर्जापासून तर पुढच्या बुर्जा पुढे जाऊन दाखवतो. चला तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो. मित्रांनो, आता आम्ही सोया माची वरती पोहोचलोय. म्हणजे हे बघा, हे आपले मित्रमंडळी इथे थांबले सगळे. आर्यन तुम्हाला दिसतच असेल. जरा त्यांचे फोटो काढतो आणि आपले पण फोटो काढतो. तुम्हाला वरून सुद्धा व्ह्यू दाखवतो सोया मातीचा. तर चला दाखवतो. असे म्हणतात की 1670 मध्ये कोंढाण्याच्या लढाईत जेव्हा शूरवीर तानाजी मालुसरे यांनी कोंढाणा किल्ला जिंकला होता, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज या बुरुजावर होते. या महान लढाईत तानाजी मालुसरे यांना प्राण गमावे लागले आणि ही बातमी महाराजांना मिळाली. तेव्हा महाराज म्हणाले, गड आला पण सिंह गेला, म्हणून कोंढाणा किल्ल्याचे नाव सिंहगड ठेवण्यात आले. शपथ सांगतो. मित्रांनो, तुम्हाला माझा हा जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय शिवराय.